ए सावधान. यांच्या संयुक्त विद्यमाने 35वे रस्ता सुरक्षा अभियान 2024 चा उद्घाटन समारंभ आज या ठिकाणी रस्त्याचा वापर करत असताना सर्व नियमांचे पालन करून माझ्यासोबतच इतरांची सुरक्षितता साध्य करेन. जय हिंद. जबाबदार नागरिक या नात्याने अशी शपथ घेतो की मी वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणार नाही. मी कधीही मद्यपान करून वाहन चालविणार नाही. मी वाहन चालवताना कधीही लेन कापणार नाही किंवा रस्त्याच्या चुकीच्या बाजूने वाहन चालविणार नाही. मी दुचाकी वाहन चालविताना हेल्मेटचा वापर करेन. तसेच चारचाकी वाहन चालविताना सीटबेल्टचा वापर करेन. मी रस्त्यावर वाहन चालविताना वेग मर्यादेचे पालन करेन. मी रस्ते अपघातामध्ये जखमी झालेल्या व्यक्तींना आवश्यक व योग्य ती मदत करेन. माननीय श्री नागेश पाटील सर, निवासी उपजिल्हाधिकारी सातारा. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राचार्य श्री कॅप्टन के श्रीनिवासन, सैनिक स्कूल सातारा. तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री विनोद चव्हाण साहेब, वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री यादव साहेब, डीलर असोसिएशनचे अध्यक्ष श्री अभिजित पिसाळ साहेब, ड्रायव्हिंग स्कूलचे प्रतिनिधी, संचालक, तसेच या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले सैनिक स्कूलचे सर्व विद्यार्थी मित्रांनो, पत्रकार मित्रांनो आणि माझे सहकारी मोटर निरीक्षक आणि सहाय्यक मोटर निरीक्षक. सडक सुरक्षा जीवन रक्षा. जिल्हा सुरक्षा समिती सातारा, प्रादेशिक परिवहन कार्यालय सातारा आणि पोलीस विभाग सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आजपासून 35वे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान 24चे उद्घाटन होत आहे. आपण रोज पाहतो रस्त्यावर वाहनांची संख्या वाढत आहे, त्याचबरोबर अपघाताचे प्रमाण सुद्धा दिवसेंदिवस वाढत चालले आहे. रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण कमी व्हावे या उद्देशाने दरवर्षीप्रमाणे यंदाही रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय नवी दिल्ली यांच्या निर्देशनानुसार दिनांक 15/1/24 ते 14/2/24 या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान आयोजित करण्याचे ठरलेले आहे. रस्ता सुरक्षा हा सामाजिक सुरक्षेचा एक भाग आहे. दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक व्यक्ती रस्त्याचा वापर करीत असतो. स्वतःबरोबर इतरांच्या सुरक्षेची काळजी घेणे व सुरक्षित मार्गक्रमण करणे फार आवश्यक आहे.
रस्ता वापर करणाऱ्या घटकांची जागृती करणे, त्याची त्यांना जाणीव असणे ही अपघात टाळणे व कमी करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. अंमलबजावणी दरम्यान कारवाई करण्यात आलेल्या वाहन चालकांना सुद्धा परत अशा प्रकारची चूक त्यांच्याकडून होऊ नये यासाठी जनजागृती तसेच प्रबोधन करणे गरजेचे आहे. भारतामध्ये दरवर्षी साधारण 4.5 लाखपेक्षा जास्त वाहनांचे अपघात होतात. यामध्ये जवळपास 1.5 लाख लोकांचे प्राण यामध्ये दरवर्षी जातात. हे प्रमाण एखाद्या महामारीपेक्षा खूप जास्त आहे. तसेच 3 लाख लोक जखमी होतात, तसेच कायमचे जायबंदी सुद्धा होतात. यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये मानवी हानी तसेच आर्थिक हानी होते. यामध्ये दरवर्षी साधारण 70% प्रमाण या अपघातामध्ये मानवी चुकांमुळे होते. हे टाळण्यासाठी आपण सर्वांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे फार आवश्यक आहे. या अभियानामध्ये वाहन चालकाकडून होणाऱ्या चुका टाळण्यासाठी अंमलबजावणीबरोबरच चालकांचे समुपदेशन करणे हे सुद्धा फार महत्त्वाचे आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व शालेय विद्यार्थी व महाविद्यालयीन विद्यार्थी यांना वाहतुकीच्या नियमांचे जनजागृती व समुपदेशनाचे कार्यक्रम हाती घेण्यात आलेले आहे. त्याचा लाभ सर्व विद्यार्थ्यांना व वाहन चालकांना होईल असे वाटते. त्याचबरोबर वाहन चालवताना हेल्मेटचे वापर करणे, सीट बेल्टचे महत्त्व, वाहन चालवताना मोबाईलचा वापर न करणे याबाबत जनजागृती तसेच अंमलबजावणीचे कार्यक्रम या महिन्यामध्ये या अभियानासाठी घेण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर यामध्ये पादचाऱ्यांसाठी रस्त्याच्या उजव्या बाजूने चालावे यासाठी वॉक ऑन राईड यासाठी जनजागृतीचे कार्यक्रम घेतले जाणार आहे. सार्वजनिक सेवा वाहन चालवणारे जे चालक आहेत त्यांच्यासाठी नेत्र शिबिर, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे. जिल्ह्यातील ज्या रस्त्यांवर ज्या ठिकाणी वारंवार होणाऱ्या अपघाताच्या ठिकाणची तपासणी, ब्लॅक स्पॉट जे असतात त्याची तपासणी करून त्यावर तात्पुरत्या तसेच कायमस्वरूपी उपाययोजना या अभियानामध्ये करण्यात येणार आहे. तसेच मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या त्यांच्यासाठी ड्रंक अँड ड्राईव्हची सुद्धा तसेच ओव्हर स्पीड अतिवेगाने वाहन चालवणाऱ्या वाहनावरील कारवाईची सुद्धा मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांसाठी तसेच सार्वजनिक सेवाचे बस चालकांसाठी फायर सेफ्टी तसेच वाहतुकीच्या नियमांचे वर्कशॉप, कार्यशाळा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. रस्ता सुरक्षा अभियानासाठी मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे प्रास्ताविक थांबवतो. जय हिंद. व्यासपीठावरील मान्यवर आणि सर्व विद्यार्थी मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे आता यावर्षी 35 वर्ष झाली रस्ता सुरक्षा अभियान चालू आहे. परंतु रस्त्यावरचे अपघात कमी न होता वाढतच आहेत. त्यासाठी आम्ही आमचे ड्रायव्हिंग स्कूलची युनियन आहे त्याच्यामार्फत काही कार्यक्रम राबवत असतो. नागरिकांनी त्याचा फायदा घ्यायचा असतो. ड्रायव्हिंग स्कूलमध्ये नेहमीच ड्रायव्हिंगच्या सुरक्षिततेबद्दल शिकवले जाते. जरी आज आपण शालेय मुले असलात तरी थोड्याच दिवसात तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स काढून रोडवर ड्रायव्हिंग करणार आहात. लहान वयामध्ये आपल्याला आपल्या चुकांची किंवा त्या चुकांमुळे होणाऱ्या नुकसानीची कमी माहिती असते. परंतु त्या चुका पुढच्या आयुष्यात आपल्याला फार मोठा त्रास देणार असतात. तर ज्यावेळेस आपण वाहन चालवणार आहात किंवा रस्त्याने जाणार आहात त्यावेळेस खूप स्वतःची आणि लोकांची काळजी घ्यावी लागते. याचे तुम्ही भान ठेवायला हवे. आपलं मानवी जीवन जे आहे ते बहुमूल्य आहे. त्यानंतर आपले जे अवयव आहेत ते अतिशय मौल्यवान आहेत. याची ह्या वयात तुम्हाला जाणीव नसते, परंतु पुढच्या वयामध्ये तुम्हाला त्याची जाणीव होईल. परंतु ती होऊ नये यासाठी आता तुम्ही सायकल चालवत असाल, रोडनी चालत असाल तर ते सावधगिरीने आपल्यापासून दुसऱ्याला किंवा आपल्याला काही नुकसान होणार नाही याची काळजी घेणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आपण या रस्ता सुरक्षा अभियानामधल्या विविध कार्यक्रमात सहभागी होऊन आपण माहिती घ्यावी. त्याचं आयुष्यामध्ये आपण त्याच्यापासून काहीतरी शिकावं आणि त्याप्रमाणे वागावं अशी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपतो.
मी अभिजित पिसाळ, सातारा ऑटोमोबाईल असोसिएशनचा अध्यक्ष. असोसिएशनतर्फे मी आजचा 35वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह होता हा आधी. आता हा महिन्याचा प्रोग्राम चालू आहे. म्हणजे आधी 3-4 वर्षापूर्वी हा सप्ताह होता. तर या महिन्याचा जो प्रोग्राम आहे त्यासाठी 35व्या प्रोग्रामसाठी मी असोसिएशनतर्फे RTO प्रशासन व पोलीस प्रशासन यांना त्यांचा आभार मानतो की त्यांनी अशा प्रकारचे हे दरवर्षी कार्यक्रम आखले जातात. तुम्हाला थोडक्यात सांगायचं म्हणलं तर आपल्याकडे दरवर्षी 1 कोटी टू व्हीलर रजिस्ट्रेशन होतात ऑल इंडिया. 1 कोटीपेक्षा 10 कोटी टू व्हीलर रजिस्ट्रेशन होतात. म्हणजे 10 कोटी नवीन गाड्या ह्या आपल्याकडे येतात आणि 1 कोटीच्या आसपास 4 व्हीलर रजिस्ट्रेशन होतात. त्यामुळे दरवर्षी ही गाड्यांची संख्या वाढत चाललेली आहे. आणि हे कार्यक्रम मी खरंच त्यांचे आभार मानतो सरांचे की हे कार्यक्रम त्यांनी सैनिक स्कूलपासून चालू केले. सैनिक स्कूल ही साताऱ्याची आन बान आहे, म्हणजे साताऱ्याचा मान बिंदू आहे. आणि इथं ऑलरेडी नियम आणि ह्या सगळ्या गोष्टी पहिल्यापासूनच शिकवल्या जातात मुलांना. पण ह्या मुलांसाठी की बाबा आज मी त्या मुलांकडनं एक विनंती करतो की आपण 18 वर्ष पूर्ण होईस तोपर्यंत, म्हणजे घरातले पालक आपल्याला म्हणतात की नाही जा गाडी घेऊन जा 16 वर्षी 17 वर्षी, पण तुम्ही आज आता मग अशी दिलेल्या शपथविधीप्रमाणे तुम्ही 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत तुम्ही गाडी चालवू नका. म्हणजे आजचा कार्यक्रम हा सफल होईल. जर तुम्ही 18 वर्षापर्यंत गाडी नाही चालवली, ही शपथ आज घेतली, तर हा कार्यक्रम इथे सफल होईल. मी एवढे 2 शब्द बोलून RTO प्रशासन व सैनिक स्कूल प्रिन्सिपल यांचे आभार मानतो. नमस्कार. आत्ताच आपण माननीय या सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आणि अपर पोलीस अधीक्षक यांनी कार्यक्रमाचं उद्घाटन केलेलं आहे. व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी श्री नागेश पाटील साहेब, त्याचप्रमाणे आपल्या सैनिक स्कूलचे प्राचार्य कॅप्टन के श्रीनिवास सर, उपस्थित सर्व अधिकारी, आमचे मित्र, सर्व पत्रकार बंधू, त्याचप्रमाणे विविध संघटना जसं रिक्षा आहे, टॅक्सी आहे, डीलर असोसिएशन आहे, प्रायव्हेट स्कूल आहे, त्याचप्रमाणे PUC प्रमाणपत्र देणाऱ्या काही संस्था आहेत आणि पोलीस विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि सर्व विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पत्रकार बंधू पण मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. त्यांना मी सकाळीच निमंत्रित केलेलं होतं. सुजितची आंबेकर ही विशेषत्वाने या ठिकाणी उपस्थित आहे. ही खूप म्हणजे आपला जो प्रोग्राम आहे आणि त्याचं जे थीम आहे ते आपण सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे या अभियानाच्या अनुषंगाने, आणि एक रस्ता सुरक्षेचा चांगला संदेश सगळ्यांकडे पोहोचला पाहिजे. यासाठी मला वाटतं की निश्चितच या सगळ्यांची आपल्याला या ठिकाणी मदत होणार आहे. मित्रांनो, दरवर्षी आणि प्रत्येक दिवशीच खरं तर हे अभियान आणि त्या अनुषंगाने आपली प्रती असणं आवश्यक आहे. आपण ज्यावेळेस रस्त्याचा वापर करू, खरं बघायला गेलं तर बहुतांश विद्यार्थी हे 18च्या खालचेच आहेत. मग तुम्ही म्हणाल की इथं कार्यक्रम देण्याचं थीम काय आहे तुमचं, तर एक तर हे सैनिक स्कूल आहे ज्याच्यामध्ये आपल्याला सर्व सुरक्षितते आणि प्रामाणिकपणाचे नीतिमूल्याचे धडे या ठिकाणाहून दिले जातात. या ठिकाणाहून अशी अपेक्षा आहे की आपण रस्त्यावर चालत असताना जसं सांगितलं की उजव्या बाजूने चाललं पाहिजे, या ठिकाणी फुटपाथ नाही, इथपासून आपलं हे प्रशिक्षण, त्याची उजळणी आणि त्या पद्धतीनं आपण जे काही आचरण करणार आहोत इथपासून सुरू होणार आहे. जसं अपघात घडतो त्या ठिकाणी अपघातग्रस्ताला आपण त्या ठिकाणी मदत करणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्या सुरक्षेसोबतच आपण इतरांची सुरक्षा साध्य करण्याचा जो काही उजळणी आहे ते आपण या ठिकाणी करणार आहोत. आणि एक चांगला वस्तुपाठ आपण या ठिकाणाहून घेऊन जाणार आहोत की आपण स्वयंशिस्त आपण ज्या इन्स्टिट्यूटमधून घेत आहोत त्याच ठिकाणाहून रस्ता सुरक्षेची सुद्धा शिस्त कशा प्रकारे बांधायची, कशा प्रकारे आत्मसात करायची, मित्रांना कशा पद्धतीने प्रोत्साहित करायचं, मदत करायची, या अनुषंगाने सुद्धा आपण या ठिकाणी माहिती घेत आहोत. आणि आपण या अभियानाचा सुरुवातीच्या टप्प्यातला एक महत्त्वाचा भाग आहे असं मला या ठिकाणी म्हणजे आवर्जून या ठिकाणी नमूद करायचं आहे. कसं आहे की रस्ता सुरक्षेबद्दल आपल्याला नियम माहिती आहेत का, हा एक पहिला प्रथम महत्त्वाचा प्रश्न आहे. तर मला असं वाटतं की जेव्हा आपण लहानाचे मोठे होऊ लागतो तेव्हा आपण म्हणजे जसं आपल्याला चालायला येतं तेव्हापासून आपण रस्त्याचा वापर करत असतो आणि त्याच अनुषंगाने आपल्याला रस्त्यावर वावरताना नियम कोणते आहेत, त्याचं पालन कसं करायचं याची सुद्धा माहिती हळूहळू होत असते. परंतु ती अधिक तंत्रशुद्ध व्हावी आणि त्याच पद्धतीने जर आपण
रस्त्यावरती मार्गक्रमण म्हणजे पायी चालत असताना, वाहन चालवत असताना, प्रवासी म्हणून किंवा इतर कुठल्याही पद्धतीने आपण जर रस्त्याचा वापर करत असू आणि त्याची जर योग्य माहिती आपल्याला असेल तर आपण निश्चित पद्धतीने आपण सुरक्षित जाऊ आणि इतरांनाही त्याच्याबद्दल आपण मदत करू शकू असं या ठिकाणी मला आवर्जून नमूद करायचं आहे. आपण बघतोय की वर्षभरामध्ये कुठल्याही नैसर्गिक आपत्तीपेक्षा जगभरात देशभरामध्ये हे खूप मोठ्या प्रमाणावर हे जी काही अनैसर्गिक आपत्ती अपघाताच्या स्वरूपाने आपल्यासमोर उभी टाकली आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानी आणि वित्तहानी होते. आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये बघायचं आम्ही गेल्या वर्षभर खूप विविध प्रयत्न करतोय, विविध एजन्सी त्याच्यामध्ये काम करतायत. तर जानेवारी ते डिसेंबर 2023 जर आपण कॅलेंडर पकडलं तर खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करून आपण 4% अपघाती मृत्यू आणि अपघातांचं प्रमाण त्या ठिकाणी आपण करू शकलेलो आहे. आपण सातत्यानं दैनिकरित्या प्रत्येक अधिकाऱ्याला त्या पद्धतीने टार्गेट दिलेलं आहे आणि त्याप्रमाणे त्याच्याकडून काम होतं का नाही हे सुद्धा आपण ते त्या ठिकाणी पाहतो. यामध्ये विविध एजन्सी आहेत जसं एन्फोर्समेंटसाठी महानगर पोलीस आहेत, वाहतूक पोलीस आहेत, परिवहन विभाग आहे, त्याच पद्धतीनं रस्ता बांधणारे विभाग आहेत, त्याची देखभाल करणारे विभाग आहेत, NHA सारख्या मोठ्या अथॉरिटी आहेत. आपल्या याच्यामधून 2-3 नॅशनल हायवे नवीन झालेले जुने त्याच्यामधून भरपूर वाहनं मार्गक्रमण करत असतात आणि या सगळ्यामधून आपल्याला आपला रस्त्यावरती वाहन चांगल्या प्रकारे ठेवून आपली आणि इतरांची सुरक्षितता आपल्याला साध्य करायची आहे. तुम्ही सर्व म्हणत असाल की ही जी सुरुवात आहे ती मी आज माझ्यापासून करणार आहे आणि एक शिक्षण आणि शिक्षण प्रणालीची थीम आहे टीच वन टीच वन. म्हणजे जर आज तुम्ही बघा टू व्हीलरचा वापर करायचा असेल तर आपण हेल्मेट वापरलं पाहिजे. म्हणजे पुढे आणि मागे बसणारे सुद्धा दुचाकी दोघांसाठीच आहे. 3 किंवा 4 किंवा इतर प्रकारे त्याचा जास्तीचा वापर करणं अपेक्षित नाही. जे प्रवासी वाहन आहे त्याच्यामधून मालाचे वाहतूक करणं अपेक्षित नाही किंवा माल वाहतुकीमधून प्रवासी वाहतूक करणं अपेक्षित नाही. अशा प्रकारचे जे काही सर्वसाधारण नियम आहेत ते जर आपण आत्मसात केले, त्याची जर आपण अंमलबजावणी केली आणि ती आपल्या कुटुंबापासून केली म्हणजे काय प्रत्येक विद्यार्थ्याला तर आजपासून आपल्या वडीलधाऱ्यांना जे मोठे घरातले लोक आहेत त्यांना जर विचारायला सुरुवात केली जर तुम्ही दुचाकी घेऊन जात असाल तर तुम्ही हेल्मेट घाला, तुम्ही 4 चाकीमध्ये जात असाल तर सीट बेल्ट लावा, वेग मर्यादेचं पालन करा, रस्त्यावरून जात असताना आपण उजव्या बाजूला चाला, ज्या ठिकाणी फुटपाथ नाही त्या ठिकाणी उजव्या बाजूला चाला, जेणेकरून जी वाहनं डाव्या बाजूला जातात त्याचा आपल्याला त्याचं पोझिशन आपल्या लक्षात येईल आणि कुठल्याही प्रकारचा अपघातापासून आपण आपल्याला स्वतःला वाचवू शकू. वाहन हे सुद्धा एक यंत्र आहे आणि यंत्राची स्थिती आपण समजून घेऊन आपण आपलं मार्गक्रमण करायचं आहे. येत्या महिन्याभरामध्ये विविध शाळा कॉलेजमध्ये आपण भरपूर या पद्धतीचे प्रोग्राम्स घेणार आहोत. त्याला चांगल्या प्रकारे प्रसिद्धी सुद्धा मेजेच्या मार्फत आणि इतर पद्धतीने सुद्धा आपण देणार आहोत. मला या ठिकाणी आवर्जून आपण या ठिकाणी उपस्थित राहिला आणि प्राचार्य महोदयांनी सुद्धा त्यासाठी मोठ्या मनानं आणि वेळात वेळ काढून सगळ्यांना उपस्थित ठेवलं याबद्दल मी त्यांचे धन्यवाद देतो. आणि जिल्हा पोलीस अधीक्षक आणि अपर पोलीस अधीक्षक त्याचप्रमाणे निवासी पोलीस अधिकारी साहेब यांनी सुद्धा ऐन वेळीचं निमंत्रण स्वीकारून ते या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचंही धन्यवाद देतो. आणि आपण या संपूर्ण महिन्यामध्ये विविध नियमांची माहिती करून आपल्या कुटुंबाप्रती आपली जे उत्तरदायित्व आहे ते नियमांची माहिती त्यांना विचारून कसं आहे की अथॉरिटीनेच विचारणं अपेक्षित आहे का, अपेक्षित तर आहेच परंतु बऱ्याच गोष्टी ह्या बेरोजगारीच्या आहेत आणि अथॉरिटीने जर एखाद्याला विचारलं हेल्मेट का नाही घातलं तर कदाचित वादाचे प्रसंग उद्भवू शकतात. परंतु आपल्याच घरातील सदस्यांना जो सगळ्याचा लाडका आहे आणि त्याला जर विचारलं की तुम्ही हेल्मेट का घालत नाही, सीटबेल्ट का घालत नाही, वेगाला गाडी चालू नका, तर मला असं वाटतं की त्याचा एक चांगला पॉझिटिव्ह इम्पॅक्ट नक्कीच त्या सदस्यावर पडेल आणि त्या अनुषंगाने त्याची सुरक्षित साध्य होईल असं मला वाटतं. की या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. 2024च्या निमित्तानं आज उपस्थित असणारे सर्व मान्यवर, सातारा सैनिक स्कूलचे प्रिन्सिपल के श्रीनिवासन सर, प्रादेशिक परिवहन अधिकारी सातारा विनोद चव्हाण साहेब, त्याचबरोबर सातारा शहरासाठी उपस्थित असणारे सर्व पोलीस अधिकारी, परिवहन विभागातील अधिकारी, पत्रकार बंधू आणि सैनिक स्कूलमधील उपस्थित असणारे ॲडम ऑफिसर आणि त्याचबरोबर विद्यार्थी, आज आपल्याला आजच्या एकूण जीवनामध्ये बघितलं तर 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि त्या सगळ्यांकडे असतात असं आपल्याला निदर्शनास येतं. पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येकाकडे मोबाईल आहे आणि प्रत्येकाकडे एक वाहन आहे. मग ते दुचाकी आहे, 4 चाकी आहे
त्याचबरोबर कमर्शियल पर्पजसाठी वेगवेगळी वाहनं आज अस्तित्वात आहेत. टेम्पो आहे, ट्रक आहे, परिवहनासाठी रिक्षा आहे. आणि या सगळ्याचं संचलन करायचं. ही सगळी वाहनं रोडवर वेगवेगळ्या पद्धतीने चालत असतात. ती चांगल्या पद्धतीने चालली पाहिजे, नियमाच्या चाकोटीमध्ये चालली पाहिजे. यासाठी प्रादेशिक परिवहन विभाग आणि पोलीस प्रशासन मेहनत घेत असतं. आणि या सगळ्या नियमांचं परत एकदा प्रबोधन करण्यासाठी हा अशा प्रकारचा सप्ताह असू द्या, अशा प्रकारचा महिना असू द्या, आपण सगळेजण ऑब्झर्व करत असतो. भारतामध्ये जर बघितलं तर अपघाती मृत्यूंचं प्रमाण इतकं जास्त आहे की दर मिनिटाला किमान एक मृत्यू भारतामध्ये अपघातामध्ये होत असतो. आपण घरून निघालो की आपल्याला आई सांगते की पोहोचलं की फोन कर. असे कित्येक व्यक्ती आहेत ज्यांच्यासाठी हा रिटर्न कॉल जात नाही. असे कित्येक व्यक्ती असतात जे आपल्या एफसीत पोहोचत नाही, आपल्या एफसीत ठिकाणी पोहोचत नाही, त्यांचा अपघाती मृत्यू होतो आणि त्या कुटुंबावर एक शोककळा पसरते. हे का होतं? कारण प्रत्येकाला आपलं वाहन एकतर चाकोरीमध्ये चालवायचं नाही आणि स्वतः चाकोरीमध्ये चालवत जरी असला तरी कदाचित त्याच्या चुकीमुळे नाही, परंतु समोर त्याच्या चुकीमुळे एखादा अपघात होऊ शकतो. हे करत असताना काही टेक्निकल इश्यूज होऊ शकतात, जसं वाहनातला बिघाड असेल. त्याचबरोबर अशाही काही गोष्टी होऊ शकतात की ज्यामध्ये रस्त्याची परिस्थिती योग्य नसेल, एखाद्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागतो, अचानक येणाऱ्या गोष्टीचा सामना करावा लागतो आणि मग त्या व्यक्तीचं निधन झालं किंवा अपघात झाला आणि त्यामध्ये अपंगत्व प्राप्त झालं की आपल्या सगळ्यांनाही एक मोठी निराशा पुढच्या आयुष्यामध्ये समोर येते. मग हे सगळं टाळायचं असेल तर आपल्याला नियमांचं पालन करावं लागतं. आपण या मोहिमेचा शुभारंभ सातारा सैनिक स्कूलपासून केला, ही अतिशय एक चांगली गोष्ट आहे. या संस्थेतले विद्यार्थी हे अतिशय प्रामाणिक, रिस्पॉन्सिव्ह आणि आपल्यासाठी आपला मेसेज घेऊन जाणारे एक दूत बनतील याबाबत मला विश्वास आहे. मी स्वतः या संस्थेचा विद्यार्थी आहे. मला आज एक अभिमान वाटतो की या संस्थेमध्ये मला येऊन परत एकदा माझे विचार मांडण्याची संधी मिळाली. चव्हाण सरांना माझी एक विनंती आहे की फक्त बेसिक पातळीवरच या गोष्टींना सीमित न ठेवता इथल्या विद्यार्थ्यांना एक प्रकारचं प्रात्यक्षिक द्यावं. त्याचबरोबर त्यांना बेसिक ट्रॅफिक रूल्स बरोबरच ट्रॅफिकमध्ये ज्या ज्या गोष्टी इन्व्हॉल्व असतात त्याच्या अनुषंगाने ज्या गोष्टी होतात. आजच्या जीवनामध्ये जर आपण पाहिलं की दिल्लीसारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक होतं, ट्रॅफिकमुळं व्हेक्युलर पोल्युशन होतं, त्या पोल्युशनमुळं मोठ्या प्रमाणामध्ये गाड्या बाहेर काढू नका म्हणून सांगितलं जातं. वाहन कशा प्रकारचे असतात, वाहनांमध्ये कशा प्रकारची मशिनरी कार्यान्वित असते, त्याच्यात बिघाड झाला तर काय होतं, याच्यावरचे बेसिक्स जे आहेत. त्याचबरोबर वाहनांचा मेंटेनन्स कसा आवश्यक आहे, वाहनांच्या मेंटेनन्स बरोबर आता नवीन नवीन नॉर्म्स कशा प्रकारचे आलेले आहेत, त्या नॉर्म्समुळे व्हेकलची क्वालिटी कशा प्रकारे सुधारलेली आहे. हे करत असताना एक रायडर म्हणून आपण काय काय प्रिकॉशन्स बाळगले पाहिजे आणि ते प्रिकॉशन बाळगत असताना वाय इज हेल्मेट नेसेसरी, कशा प्रकारचे मेजर्स आपण पाळायला पाहिजे ज्याच्यामुळे अपघात होऊ शकतात किंवा अपघात टाळता येऊ शकतात. हे सर्व प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना द्यावं जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यावर जास्तीत जास्त माहिती होईल आणि त्यामध्ये जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने प्रबोधन समाजामध्ये होऊ शकेल. आणि हाच ड्राईव्ह जिल्ह्यामधल्या सगळ्या शाळांमध्ये राबवावा अशीही मी त्यांना विनंती करतो. अतिशय चांगल्या प्रकारे आज या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभ झालेला आहे. आपल्या सगळ्यांना आणि परभणी विभागाला मी परत एकदा शुभेच्छा देतो आणि एवढं म्हणून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नियमांबद्दलचे प्रात्यक्षिक नक्कीच आम्ही मुलांना देऊ. यानंतर मी प्राचार्य सैनिक स्कूल सातारा माननीय कॅप्टन के श्रीनिवासन यांना व्यासपीठावर मनोगतासाठी आमंत्रित करते. Collector, Shri Vinod Chauhan, RTO, and all the road transport officials, others members, as well as my dear parents, very good afternoon to you all. Because I'll only talk about two incidents which had a deep effect on my life. दो incidents थे, दोनों accidents थे. एक accident था 2007 दिसंबर में मेरा एक पोस्टमैन था. We just joined service in 2005. And 2007 में मेरा एक पोस्टमैन था सब लेफ्टिनेंट अभय सिंह. He went on leave from his place of posting to लखनऊ. लखनऊ में एक शादी के लिए गया था. He and his family members. And unfortunately they met with they were driving in a SUV, Scorpio or whatever was the vehicle. His family had a very tragic accident, and including my very dear postmate Sub Lieutenant Abhay Singh
and many of his, some 2-3 other family members, they died in that particular accident. That accident number 1 left a very, very deep wound on my, heart, because Sarlaf Nabe Singh was very, very close to me, right from, selection of SSP to multiple other things. There was one more accident, second accident, which happened in May 2019, just before COVID. I was posted at Jamnagar. Jamnagar, I had my training captain, Captain Nirvanshi. He had his daughter. His entire family, went from Jamnagar to Ahmedabad to drop his wife. She had a flight from Ahmedabad to Allahabad. And return में, Captain Nirvanshi, his son and his daughter, they were returning back from Ahmedabad to Jamnagar. They were again driving in an SUV. Captain Nirvanshi and his son, they both were sitting in the front. They were wearing a seat belt, and so no problem. His daughter, she was just in 5th standard or 6th standard, very, very cute girl. She was in the middle of the seat, just behind. She was sleeping. She was not wearing a seat belt. Unfortunately, some 100 kilometers away from Ahmedabad, they met with a very, very bad accident. The SUV turned upside down, and you will not believe, both Captain Nirvanshi and his son had very minor injuries, some scratches here and there, so there was not a problem. But his daughter, the cute girl, she could not survive. She had a severe head injury, and she did not survive. Okay, why I am telling these two accidents, why I am talking about these two accidents is, first thing is, it gives you a deep wound inside your heart, that you are missing such close friends, relatives, whoever it may be. And the second thing is the importance of, all the rules and regulations which are pertaining to the Motor Vehicles Act. Each and everything has got a lot of meaning, right from wearing having a proper license, be it a learner's license or be it afterwards, after qualifying your test, having a valid license, wearing a helmet. Wearing a helmet is just not sufficient, but wearing a chin strap also is again very, very important. Because, when you take a vehicle, be it a 2-wheeler or a 4-wheeler, you are not just, responsible for your own accident. When you drive, you are responsible for not just your own lives, you are responsible for the lives of the people who are on the road. Okay, so please ensure that. So my request, my advice to the young cadets of Sunny School Satara who are here is, whenever you are taking a vehicle, whenever you are due for a vehicle, please ensure that you follow all the rules and regulations of the road of all the Motor Vehicles Act. Okay, simple procedures, nothing else. If you are qualified to drive a vehicle, then drive a vehicle. If you are not qualified to drive a vehicle, at any cost don't drive any vehicle, because you are going to be responsible for everybody in the road, on the road. Next is observing of all the precautions, safety precautions which are there, wearing a seat belt or whatever it may be. Whether if you are not using not using a mobile phone while driving, these are most important things. So I'm sure when you grow up, I'm sure you will grow up with the knowledge, with the requisite skills of driving all the vehicles properly. I'd like to thank the Motor Vehicles Department, the RTO department, and the RTO himself for coming down here and for organizing this particular event. I really want to congratulate them and thank you for this opportunity. Thank you. म्हणतो आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित डीलर असोसिएशन सातारा, ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन सातारा, टॅक्सी संघटना, ऑटो रिक्षा संघटना, स्कूल बस संघटना या सर्वांचे मी आभार मानतो. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधू यांचे मी आभार मानतो. या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेले प्रादेशिक परिवहन कार्यालय सातारा येथील सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे मी आभार मानतो. उपस्थित सर्व नागरिक व ज्यांनी हा कार्यक्रम व्यवस्थित शांत चित्ताने ऐकून घेतला असे आपले सैनिक स्कूलचे सर्व विद्यार्थी यांचे सर्वांचे मी आभार मानतो व व्यासपीठावरील मान्यवरांच्या परवानगीने कार्यक्रम संपला असे मी जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.